भारतानं पाकला दणका दिलाय, तर त्या संदर्भातल्या देखील बातम्या आपण बघूयात. देशाची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे. दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देणार, भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना सडेतोड उत्तर मिळेल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं हे पाकला इशारा आहे. और मेरा यह दायित्व है कि अपनी सेना के साथ मिलकर देश के ऊपर आंख उठाने वालों को मुंहतोड़ जवाब दूं. भारताचा पाक विरोधात अजून एक कठोर निर्णय. भारतानं बगलिहार या धरणातून चिनाब नदीचं पाणी थांबवलंय. बगलिहार धरणामधून आता पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवण्यात आलेला आहे. एलओसीवर सलग 10व्या दिवशी पाकिस्तानकडून 8 ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन. कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी या भागामध्ये गोळीबार. भारतीय लष्कराच्या जवानांकडून देखील गोळीबाराला चोख उत्तर. भारताचा पाकिस्तानला दणका. पाकिस्तानचं माजी पंतप्रधान इम्रान खानचं ट्विटर अकाउंट भारतामध्ये ब्लॉक, तर माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोच्याही ट्विटर अकाउंटवर भारतामध्ये बंदी. कंगाल पाकिस्तानमध्ये मंत्र्यांची मात्र मजा आहे. पाकिस्तानमध्ये मंत्र्यांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2025 पासून पाकिस्तानमध्ये मंत्र्यांच्या पगारामध्ये 40% वाढ. तर पहलगाम हल्ल्यावेळी दुकानं बंद ठेवणारा दुकानदार एनआयएच्या रडारवर आहे. 15 दिवसांपूर्वी दुकान उघडून हल्ल्याच्या दिवशी दुकान बंद ठेवल्यानं त्याच्यावर संशय आहे. खैबर पख्तूनख्वामध्ये एअर रेड सायरन बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एअर रेड सायरन बसवण्याचा खैबर पख्तूनख्वा या सरकारचा निर्णय.